हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज सकाळचे 8:30 वाजले आहेत. खूप सुंदर असं वातावरण आहे. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर सुंदर जलपरी आहे तिकडे. जरा जास्त सुंदर आहे. मोहक वातावरण आहे. या तुम्ही मला फॉलो करू शकता. चला. बघू शकता तुम्ही स्वतः डोळ्यांनी. हेच दाखवायचं का तुम्हाला? आता आपण कुठे जायचं? आता आम्ही साईड सीइंगसाठी चाललोय. नाश्ता तर बाप करेल. आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत. आम्ही काय खाणार आहोत ते तुम्हाला दाखवूच, पण दिवसभराचा शेड्यूल थोडा बिझी असणार आहे. सो आम्ही जिथे जिथे जाऊ ते तुम्हाला टाइम टू टाइम दाखवू. कसं आहे? खूप छान, नॅचरल, एकदम रिअल. एकदम नॅचरल नाही वाटत आहे, बट ठीक आहे. असं नॅचरल असेल. ज्या पल्प दिसत आहेत ऑरेंज, छान आहे. थोडंच आंबट आहे, पण छान आहे. थैंक यू. Enjoy your meal. मेरा देख के तो मेरे को जरा सा भी खाने का मन नहीं कर रहा है, तो तुम ही खा लेना. तो मुझे लग रहा है कि टेस्ट कुछ अच्छा नहीं रहेगा. वैसे वेजिस है, कुछ भी नहीं है इसमें. ये वेजिस कौन खाएगा? मुझे तो नहीं पसंद. असं नसतं सैंडविच. फक्त हे आलू छान आहे, बाकी तुम्ही खाल्लं नाही. हाय, आम्ही दोघं तर रेडी झालो आहेत. निघाले फिरायसाठी. कुठे चाललो आहे आज? आत्ता आधी तर चाललो आहे आम्ही स्विमिंगसाठी आणि देन माउंट वेतूर व्हॉल्केनो गोवाला. हो, मग आता आधी आम्ही जातो स्विमिंगसाठी. आमचा गाडीवाला पण आला आहे आता, आणि आम्हाला ॲक्च्युली लेट झालं आहे. मला नाही लेट होत, हा उशिरा म्हणजे उठल्याबरोबर हा रेडी व्हायला खूप टाईम लागतो. नेहमीच आहे. मला रेडी व्हायला अर्धा तासही नाही लागत, आणि ह्याला रेडी व्हायला 1 तासपेक्षा जास्त लागतं. हाय. आमचा तो ड्रायव्हर खूप जास्त स्वीट आहे. मी खूप जास्त एक्सायटेड आहे स्विंगसाठी. मला कपल स्विंग करायचं आहे, पण आमच्या पॅकेजमध्ये तसं काही आम्ही इन्क्लूड नव्हतं केलं आधीच. म्हणजे आम्ही त्यांना आधी सांगितलं नव्हतं. आम्ही सिंगल स्विंग सांगितलं दोघांचे. पण आता बघू, तिथे गेल्यावर आम्ही त्यांच्याशी एकदा बोलून घेऊ. तर आमचा ड्रायव्हर बोलला आहे की काय काढू का? थांबा 1 मिनटं. We are in Goa Gaja. हो हो, छान दिसतोयस. ग्रुप पण दाखव. कशाला दाखवू? तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त लोकांमध्ये इंटरेस्ट आहे का? बोलणार मी. लोकांना माहित पडू दे मला त्रास द्यायला कसं बोलतोस. असं सुंदरसं छोटूसा मार्केट पण आहे इथे. आम्ही आता जातोय आतमध्ये काय आहे ते मला माहित नाही आहे. मी फक्त जायचं काम करते. सुंदर असा व्ह्यू आहे इथे. खूप छान वाटते, खूप सुंदर आहे. हाय. ॲक्च्युली इथे शॉर्ट्स अलाउड नाही आहे.
म्हणून मग असं लुंगीच बोलू शकतो आपण, असं लुंगी टाईप घालायला दिलंय सगळ्या मुलांना. आणि मी फुल घातलेलं, तर मला काय नाही, मला बोललं फुल इज अलाउड, शॉर्ट इज नॉट अलाउड. शॉर्ट्स मुलांसाठीही अलाउड नाही असं, म्हणून या दोघांनीही घातलंय लुंगी. आता आमचं इथे सगळं बघून झालंय आणि तुला काय खास नव्हतं. ठीक आहे, फर्स्ट स्पॉट ठीक आहे. हां, पण आमचे फोटोज खूप छान छान आले, आम्ही व्हिडिओज काढले थोडेफार, आणि इतकंच काय बघण्यासारखं नव्हतं. असं आहे ठीक आहे, मंदिर वगैरेच होतं, तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं, पाया वगैरे पडले. आता आम्ही जातोय दुसऱ्या स्पॉटवर, आणि तो बोला तिकडचं लोकेशन खूप सुंदर आहे, आता गेल्यावर बघूया कसं वाटतंय. हा आहे आमचा ड्रायव्हर, हा घेऊन चाललाय आम्हाला एक्झिट. चलो, ए लुंगी. बरं झालं मी फुल घालून आली, म्हणजे मला टेन्शन नाही ते लुंगी घालून माझं लुक खराब करायची. पण ठीक आहे, आता जाऊ आम्ही दुसऱ्या स्पॉटवर, तिथे छान छान असे फोटोज वगैरे काढू आणि थोड्या वेळात शेअर करू इन्स्टाला, आणि यूट्यूबलाही आम्ही टाकू, पण इन्स्टाला जास्त फोटोज वगैरे बघायला भेटणार तुम्ही लोकांना. अभिषेकच्या गळ्यात दुखतोय म्हणून आम्ही मेडिकल स्टोअरला थांबलोय, त्याला गोळी घ्यायची होती, आणि माझा हात दुखतोय म्हणून हा बाम पण घेतला त्याने. आणि काय खायला घेतलंय, यांना कॉफीचं बीज खायला देतात, आणि त्यांच्या कॉफीपासून ते कॉफीचे बी परत पडतात आणि त्याची कॉफी देतात. ते मला नको, पी ती, तुला गरज आहे. आता बोलू ना, आपण कुठे आलोय सांगा. आला सारू. आता इथे काय काय आहे, इकडे स्विंग आहे, हो, आणि क्रेटिया उबूद म्हणून खूप मस्त असं स्विमिंग पूल आहे, तर आपण त्यात जायचं. दाखवूया, आपण स्विमिंग पूल मध्ये जायचं आणि खूप सारं एन्जॉय करायचं. इट्स मच एक्सपेन्सिव्ह, इट्स ओके. आलोय ते एक्सपेन्सिव्ह गोष्टीच एक्सप्रेस करण्यासाठी आलोय आपण इथे. आता आम्ही आत जाऊ, आणि आत गेलो आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवू, व्ह्यू दाखवू, आणि मी त्या स्विंग वर बसेल मस्त असे सुंदर कपडे घालून. इथे आम्ही आता तिकीट काढतोय आतमध्ये जायला. मग कार्ड आहे ना, रूमवर ठेवलंय. ओके, तिकीट झाल्यावर मग आतमध्ये जाऊ. मग तिकडे वाव लुक, म्हणजे मी जर त्यांच्यासमोर 2-3 वर्षाची लहान बाळ दिसेल, एवढे उंच आहेत. चलो, आता आम्ही आत जातोय. हो, गिव्ह मी. माझ्या हाताला पण बांधा, तुमच्या हाताला पण बांधा. ओ वाव, फर्स्ट. तुमच्या हाताला मी बांधू की येईल बांधता? द्या मी पकडते. 137. चला. आम्ही इथे ड्रेस घेतोय, आमचा ड्रायव्हर ड्रेस घेऊन देतोय आम्हाला. पैसे आमचे आहेत, पण तो फक्त बिचारा आहे खूप जास्त चांगला, तर तो सगळं हेल्प करतोय. माय बेबी किचू कुचू. हे बघा, हे सिंगल स्विंग आहे, आणि अभिषेकला सिंगल स्विंग करायची खूप जास्त इच्छा आहे, पण मला कपल स्विंग करायचं आहे, म्हणून हा बिचारा माझ्यासाठी कपल स्विंग करतोय. कपल स्विंगचं हे बघा इथे आहे, हे बघा असं खूप नल्ला आहे. कपल स्विंग छोटा आहे, जास्त जोरात जात नाहीये, आणि हे बघा ना, हे किती लांब जाते, आणि ह्याच्यात मज्जा जास्त सिंगल स्विंग मध्ये. पण मला भीती वाटते, म्हणून मी ह्याला माझ्या सोबतच घेऊन राहणार, ह्यांनाच. ओके, आमची तिकीट आली आहे, आता आम्ही जातो कपडे चेंज करायला. चलो, तर इथे कपडे चेंज करायला आले आहे.
मला ब्लू हवा होता पण त्यांच्याकडे ब्लू नव्हता, जसं अभिषेकचा शर्टचा कलर तसा. मग त्याची शॉर्ट व्हाईट कलरचे म्हणून मग विचार केला सोड व्हाईटच घालते. आणि ब्लूवर व्हाईट मॅच करतो तसंही. माझाही गाऊन होता ठीक, तो बोलत होता नको करू, पण आता मी एकदाच वालीला येणार आहे, परत कधी येणार, त्यामुळे मग आलंच आहे तर सब चीज का मजा उठाई लेंगे. हा ड्रेस आहे असा सुंदरसा आणि असं लॉंग आहे एकदम, मला आवडला व्हाईट कलर, छान वाटतंय. आता आम्ही जातोय खाली स्विंगसाठी आणि जास्त मजा येते. तेव्हा सर कपडे गेला ते बघा, ते रडतायत. मला सुद्धा भीती वाटते खूप जास्त, मला सुद्धा खूप जास्त भीती वाटते. मला माहित आहे मी कसं करेल, कारण मी मला हाईटची खूप जास्त भीती आहे. मी कधीच झोका वगैरे खेळत नाही. आता बघू. माझ्या नवऱ्याला खूप एक्साइटमेंट आहे जाण्यासाठी. हा बिचारा रडायला लागला, हा इतका घाबरलाय. मला स्वतःला भीती वाटते खूप जास्त, पण मला नाही माहिती मी कसं करणार. अभिषेक का हो, मला भीती वाटते. रडणार नाही, कसं करू सांग. तू मला पकडशील ना जोरात, ढकलणार नाही ना. अरे भाई बस करा यार, तो रडतोय, थांबव आता तरी. त्याला जास्त मारत पण नाहीत. पण नशीब सिंगल नाही गेले आपण, गर्दी बघू. आता आमचा नंबर आहे, ह्याच्यानंतर बघू आम्ही जाऊ आता दोघे जण. आणि मी अशी रेडी झाली छान, जीन घातले तेच घातले त्याने, त्याला काही कपडे नाही घातले. तर बघू आता कसं करतो आम्ही दोघं. आता आमचं बाली स्विंग झालं आहे छान असं, आणि आम्ही आता फक्त थोडंफार फोटोशूटसाठी इथे तिथे स्पॉटवर जातोय. जायचं आहे ना, चला. इतकी सुंदर प्लेस आहे, इतकं सुंदर प्लेस आहे, म्हणजे खूप छान वाटतं इथे फिरायला सुद्धा. इतके काही क्राऊडी नाही आहे, जसं आम्ही यूट्यूबला रीलला बघितलं होतं की त्या स्विंगसाठी 2-3 तास लाईन लागावं लागतं, असं तसं. 5 मिनिटात झाली आमची स्विंग आणि खूप छान झाली. म्हणजे आपण भीती वाटत होती मला, मी तर खूप जोरात ओरडत होती आणि मला सांगितलं होतं आधीच की प्लीज ओरडू नको एवढ्या जोरात. पण ठीक आहे ना, भीती वाटणार तर ओरडणार, तो स्वतः ओरडत होता आहे की नाही. थोडं काय एवढं दाखवेल लोकांना व्हिडिओ. वाव किती सुंदर व्ह्यू वाटतोय हा. वाव सुंदर वाव वाव. हा हा हेच सुंदर व्ह्यू आहे तुमच्यासाठी, खूप सुंदर आहे बघा. इकडे मी व्हाईट कलरचा गाऊन घातलाय आणि हे बघा, जस्ट बघा फक्त, इकडे सगळ्यांनी रेडच घातलाय, लिटरली एक लोकांनी. बरं झालं मी व्हाईट घातलाय, रेड इज सो कॉमन, दॅट्स वाय मी तो घातला नाही. येल्लो कलरही होता, तो पण खूप सुंदर होता. स्विंग करून झालं, फोटोशूट करून झालं. आता मी चेंज करते आणि मग त्यानंतर आम्ही पूलमध्ये उतरणार आहे. इथूनच मला नाव नाही माहिती आहे, पण आहे तिकडे मी जायला आता. तर तिथे गेल्यावर मी तुम्हाला व्हिडिओज वगैरे दाखवेल. इट इज अ पूल एरिया, लाईक इन्फिनिटी पूल्स इन फ्रंट ऑफ राईस ग्रास. आता आम्ही चाललोय, आता तुम्ही बघा, खूप सुंदर आहे. बघूया आता कसं गेल्यावर कळेल. आणि आमची हालत खूप जास्त खराब झाली आहे चालून चालून. मेरे बदन का हर एक हिस्सा दर्द कर रहा है अभी इतना. एक दिन में ये हालत है, पता नहीं आगे क्या होगा, देखते हैं अभी. आता आम्ही चेंज करायला जातोय आणि त्यानंतर मग आम्ही येऊ पूल मध्ये, मजे करू. आणि आम्हाला लॉकर हवे आमची बॅग ठेवायला. बघू. ओ माय गॉड, वाव, जस्ट लुक. इकडे आहे चेंजिंग रूम. ये इथे आम्ही लॉकर घेतोय, एक टॉवेल घेतोय आणि चेंजिंग रूम शोधतोय. चेंजिंग रूम कुठे? आम्ही आता आलोय करायच्या उबूजला. खूप सुंदर जागा आहे, खूप पण बघा. इथे सगळीकडे फक्त पूलच आहे. पूल आता आम्ही सुद्धा पूल मध्ये गेलो की व्हिडिओ काढू, तिथून पूर्ण व्ह्यू दिसतो.
आता आम्ही जातो. एवढ्या पोरींमध्ये जायची काय गरज आहे? फोटो काढायचा. जा. मी फक्त इथे बसली आहे, मला भीती वाटते. हा बघ अभिषेक एन्जॉय करतोय, तिला एन्जॉय पार्टी. खूप जास्त थकलोय आम्ही आणि आम्ही आता जातोय. आम्ही नाही, तू कुठे जातोय? मी नाही थकलोय, आम्ही चाललोय माउंट बतूर व्हॉल्केनो बघायला. आम्ही जातोय जो तो बोलला तिथे. आणि आय थिंक पाऊस यायला लागलाय थोडा थोडा. हे बघा थेंब थेंब थेंब. जास्त पाऊस यायला नको मग, नाही तर आम्हाला रूममध्ये जायला लागेल. पण मी खूप जास्त थकले, माझे पाय दुखायला लागले, माझं डोकं खूप जास्त जड झालंय. असं वाटतंय कधी मी रूमवर जाते आणि कधी एकदाची झोपते. खूप विचित्रच फील होते आतून. बघू आता काय. तर तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवते तिथे काय काय आहे. आम्ही आता माउंट बतूर डोंगर बघायला आलेलो आहे. खूप सुंदर आहे नजर आहे. आम्हाला लोकांना त्रास द्यायचा नाही आहे. बघू शकता तुम्ही आम्हाला खूप सुंदर आहे मी. आणि हे व्ह्यू त्यापेक्षा जास्त सुंदर आहे. जस्ट लुक ॲट द व्ह्यू. Wow, I just love the view. थोड़ा पास. Wow, I just love the view. I love you. चलो. सकाळी नाश्त्यासाठी फ्रुट्स घेतले याने. गोड आहे का संत्री? No, this 2,000. Okay. Give me 1 lakh, I give you. Oh yeah, dia itu punya. 10. इकडे आल्यापासून पैशांचा काही हिसाब लागत नाहीये. कोणते पैसे किती आहेत का इतकं कळत नाहीये. थँक्यू. Makasih Pak. इट्स सो फनी. थँक्यू. आता आम्ही हॉटेलवर पोचलोय. आता आम्ही थोडा रेस्ट करू. त्याची इच्छा आहे की इकडे बसू स्विमिंग पूल समोर थोडा वेळ. त्यानंतर मग रूममध्ये जाऊन फ्रेश वगैरे होऊ. मी खूप जास्त थकली आहे. असं वाटतं कधी एकदाच रूममध्ये जाते कधी मी बेडवर पडते. खूपच जास्त थकले. ठीक आहे, फिरायला आलो तर फिरणारच. बाकीच्या गोष्टी तर नंतर होत राहतील. फिरणे इम्पॉर्टंट आहे. काय म्हणता? हो, आज पहिलाच दिवस तरी सुद्धा मी थकली आहे. 5 दिवसात अजून थकेल. चालेल. कुठे बसायचंय? खाली जा, रूम मध्ये ठेवू ना. चालेल. मी बसते, तुम्ही जा. बाय. लवकर या. आम्ही स्विमिंग पूलच्या बाजूला असंच थोडा आराम करायला बसलो होतो आणि हा माणूस झोपून गेला. चिल मारायला बसलेलो, हा झोपून गेला. आता याला उठवते की कसं काय बोलू, मलाच बोलले. कुठे झोपलेत? कुठे झोपले? कुठे झोपायची जागा आहे? उठ उठ. चिल करायला बसलेलास ना? चिलच कर. झोपलाय पूर्ण. डायरेक्ट घोरतोय तो. 5 मिनिट मला दिले मी घोरलो होतो. घोरत होते आतापर्यंत. 10 मिनिटापासून घोरतायत. मग शेवटी मी जाऊन व्हिडिओ काढला. आम्ही रूमवर आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही चाललोय डिनरसाठी. ह्याला इतकी भूक लागलेली की हा फ्रुट्स खायला लागला. केळी खाल्ली, संत्री खाल्ली. खूप भारी आहे. हो खरंच आहे, खूप टेस्टी आहे, खूप जास्त. इंडियामध्ये मला नाही ऑर्डर भेटत. मला पण नाही, मी तर कधीच नाही खाल्ले आजपर्यंत. चालेल, चला आता आम्ही जेवायला जातोय आणि आम्ही तुम्हाला दाखवतोय की आज काय खातोय. जास्त काही खायचं इच्छा नाही आहे आज, काहीतरी लाईटच खायची इच्छा आहे. पण बघू आता. आउटफिट चेक. इकडे आउटफिट चेक करा तुमचं. आउटफिट चेक.
आता आम्ही उद्याच्या ब्रेकफास्टसाठी आधी ऑर्डर देतोय आणि फायनली 15 मिनिटं डिस्कस केल्यानंतर आम्ही काहीतरी किती कन्फ्युजन सांगू पण नाही शकत. आम्ही 15 मिनिटं डिस्कस केल्यानंतर फायनली ऑर्डर केली. लिटरली 15 ते 20 मिनिटं आम्ही त्यांच्याशी गप्पा मारलं, त्यांना विचारून घेतलं हे लोक काय खातात, डक खातात ना, हे खातात ते खातात. बाप रे, इतकं तर कधी मला आयुष्यात एक्झामच्या टाइम स्ट्रेस नाही झाला असेल जेवढं मला ऑर्डर देताना होतं. आणि त्यापेक्षा जास्त ह्यांना होतं. पूर्ण कन्फ्युज होतो, काहीच कळत नाही. काहीच कळत होतं तेवढा वेळ कळत नव्हतं. काहीच करू नाही शकत आता आपण. बघू आता काय येतं ऑर्डरला, आता काय टेस्टी असतं की नाही. कारण सकाळचं ब्रेकफास्ट अजिबात म्हणजे लिटरली त्यामध्ये फक्त एक ब्रेड होतं, काकडी, टमाटर आणि वरून ब्रेड. ते खाणार कोण? आम्ही त्या आयुष्यात तसं काही खाल्लं नाहीये. ते मी एक बाईट खाल्लं आणि मी सरळ ह्यांना दिलं, हे खातात ते सगळं. मग ह्यांनी खाल्लं तरी ते मी सकाळी फक्त ज्यूस पिलं आणि मी त्यांना ब्रेड सांगितलेलं विथ जॅम, तर ते मी चहासोबत पिलं. आणि ह्यांची चहा पण काय बोलायचं, तर काय बोलूनच फायदा नाही, एकदम वेगळी. आपल्या इकडचं तर खूप टेस्टी असते. बस फर्स्ट बाईट टेस्ट करूया कसं आहे. कारण इकडे मी जे पण काही व्हेज खाल्लंय मला नाही एवढी मोठी बाईट नाही खाऊ शकत मी. एकदम विचित्रच आहे ना. नूडल्सचं टेस्ट आहे ना कस्टर्ड टेस्ट आहे. ठीक आहे, मी तिला शेजवान चटणी मागते आणि ह्याच्यामध्ये मिक्स करून खाते, कारण काही टेस्ट नाही एवढं काय. आम्ही आमचं डिनर संपवलं आहे आणि आता आम्ही तिथे एक छोटंसं बेडसारखं काहीतरी आहे, तिथे जाऊन थोडं पडतो आणि त्यानंतर मग आम्ही रूमवर जाईल. आणि अभिषेकने जे नूडल्स मागवलेले वो बेस्ट था, बहुत टेस्टी था. और मैंने जो मंगाया था, कारण इथे वेज काहीच चांगलं नाही आहे. लिटरली काहीच म्हणजे काहीच चांगलं नाही. और नॉनवेज यहाँ पे एकदम बेस्ट है. आपको क्या चाहिए आप बस बताओ, वो सब बना के दे देंगे आपको. डक, व्हाट? पोक, डक सब कुछ मिलता है यहाँ पे. और क्या चाहिए आपको फिर? अगर आपको पोक और डक मिल रहे तो तू खाएगा ना? क्यों? आई एम हिंदू. I'm only chicken. This is also not good, but I can't control. That's why I'm eating chicken. देखो ही अशी छोटंसं बेड आहे स्विमिंग पूलच्या बाजूला आणि खूप सुंदर आहे असं. आम्ही इथे थोडा वेळ बसतो. कोणते पैसे दाखवा तुमचे पैसे? बाली करन्सी 1 लाख रुपया. 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख. 2 मिनिटात उडून जातं लगेच धडाक. एका दिवसात आम्ही इकडे एका दिवसात 5-5 लाख उडवतो इजीली. बहुत पैसे वाले हो गए हम लोग इधर आके. हम लोग इधर बस जाने का सोच रहे हैं अभी. कुछ दिनों में अभी हम लोग यहाँ पे एक घर लेके यहाँ पे बस जाएंगे. क्या लगता है आपको? बस जाएंगे फिर बस ले लेंगे और बस में टूरिस्ट को घुमाएंगे. बहुत पैसा है यहाँ. पैसा ही पैसा आहे. इधर का पैसे का कुछ वैल्यू ही नाही आहे. ते 1 लाख आपल्या इकडे किती आहे? तिकडे आपले 1 लाख इकडे किती टाइम चालेल रे? आपले 1 लाख इथे 1 करोड 20 लाख. ओ वाव, मतलब अपने पास 1 करोड़ 20 लाख है बाली के. फूकने हो बस 5 दिन में फूकने. खूप टायर्ड होता, थकलोय आम्ही खूप जास्त. सकाळी लवकर उठून आम्हाला जायचं पॉईंट्स कव्हर करायला. खूप सारे पॉईंट्स बाकी आहेत. येस. सो वी विल मीट यू टुमॉरो. आजचा ब्लॉग इथेच संपवू. गुड नाईट. बाय बाय, टेक केअर.